धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकरी आपल्यासोबत आहेत. मला सांगा तुमच्या गावामध्ये काय नुकसान झालं? आमच्या गावामध्ये आंब्याच्या बागाचं अतोनात नुकसान झालं आहे, पॉलिओस झालं आहे. शेतामध्ये माझ्याकडं भाजीपाल्यामध्ये कोथिंबीर केलेली आहे. मी 1 एकर कोथिंबीर आहे आणि आंब्याची बाग पाऊण एकर आहे. तर माझं अतोनात एवढं नुकसान झालं, दोन्ही कोथिंबीरचं पण नुकसान झालं आणि आंब्याच्या बागेचं पण खूप नुकसान झालं. आता तर राणादादा येऊन गेले, त्यांनी सर्व पाहणी करून गेले आणि त्यांनी आश्वासन दिले की मला शेतकऱ्याला मी मदत करू आहे. काय आंब्याचं नुकसान झालं? किती तर तुमचं क्षेत्र आहे इथं गावामध्ये? मी वसंत पांडुरंग वडगणे, जवळे दुमाला, तालुका जिल्हा धाराशिव. माझ्याकडे 1 एकर केशर जातीचा आंबा आहे. काल 5 वाजता जवळजवळ 1 ते 1.5 तास भरपूर पाऊस पडल्यामुळं आंब्याचे 100% नुकसान झालेलं आहे. त्यामुळं किती उत्पन्न तुमचं बुडालं? 1.5 ते पावणे 2 लाखाचं उत्पन्न बुडालं माझं. त्यामुळं टोटल शासनानं आम्हाला काहीतरी मदत करावी अशी या विनंती. ठिकाणी अनेक पॉलिओसचे शेतकरी आहेत. मला सांगा तुमचं किती नुकसान झालं? माझं 1 एकर पॉलिओस आहे. साधारणतः माझं 4.5 लाख रुपयापेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे. आणि त्यातले एक अर्धा एकरची रोपं पण जवळपास आता गेलेच आहेत, ज्याचे की आता उत्पादन मला पुढच्या आठवड्यामध्ये अपेक्षित चालू होईल. तर त्यापासून मुकलेलो आहे मी आता. एवढ्या दिवस रंगीत ढोबळी मिरचीला मार्केट नव्हतं, म्हणजे 50 ते 60 रुपये किलो भाव होता. आज तो 150 रुपये किलो आहे. त्या अनुषंगाने लागवड केली, परंतु मला वाटत नाही ते माझं टार्गेट अचीव होईल म्हणून. सोबतच बाहेर ओपनला आपली साधी मिरची केलेली आहे. साधी मिरचीचं पण तेवढंच नुकसान झालेलं आहे. नुकसान मिळत नाही साहेब. ह्याच्या अगोदरपर्यंत आपण विमा काढलेला होता. कमीत कमी 5 वर्ष आपण विमा कंटिन्यू काढला, परंतु अगोदरच्या पण नुकसानात कधी आपल्याला नुकसान भरपाई मिळाली नाही. आणि त्याचा उगीच का प्रीमियम भरायचा म्हणून चालू वर्ष आम्ही प्रीमियम भरला नाही. परंतु नुकसान एवढं झालं की आता तुम्ही स्वतः बघितलेलं आहे. आदरणीय राणदादा, बँक कर्ज माझ्याकडे 16 लाख रुपये आहे आणि NPA मध्ये गेलेलं आहे माझं. ते प्रकरण बँकेनं कोर्टाकडे वर्ग केलेला आहे, त्याच्या तारखा चालू आहेत. आज सरकारकडे मागणी अशी आहे की संपूर्णतः कर्जमाफी करावी पहिल्यांदा. नुकसानाला शेतकरी हा कधीही तोंड देतो, कुठलंही सामना करतो संकटाचा, आपत्तीचा, परंतु बँकेचं संकट आम्हाला जास्त वाटतंय. एकमेव शेतकऱ्यापुढे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही बँकेच्या कर्जामुळे. आणि कदाचित माझ्यावर उद्या ती वेळ येऊ नये, कारण का माझी लेकरं बाळं माझी उन्हात येतील. अशी विचित्र परिस्थिती आहे. त्यात हे जे नैसर्गिक आपत्ती येते, दुसरं काय नाही. मी पूर्ण आणि अत्यल्पभूधारक शेतकरी आहे, त्यामुळे दुसरा मला काय सोर्स नाही उत्पन्नाचा. नुकसानीचे पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी इथला शेतकरी करतोय. संतोष जाधव, TVN मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.